नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश अध्याय 12. यामध्ये आपण ग्रह नक्षत्र तारे यांची स्थिती आकाशामध्ये कुठे कुठे आहे आणि त्यांचा अंतर, त्यांचे रथाला असलेले घोडे कशा प्रकारचे आहेत हे आपण पाहत आहोत. तर त्याचं वर्णन झाल्यावरती पराशर ऋषी मैत्रेयांना म्हणतात की मी आता संक्षेपाने तुला सगळं सांगतो. ते म्हणतात, हे विप्र, भगवान विष्णूंचं जे मूर्तरूप म्हणजे जल आहे, त्यातून पर्वत, समुद्र यांच्यासह कमळाच्या आकाराची पृथ्वी निर्माण झाली. हे विप्रवर्य, तारागण, त्रिभुवन, वन, पर्वत, दिशा, नद्या आणि समुद्र हे सगळं भगवान विष्णूच आहेत. आणि जे काही नाही आहे, आपल्याला दिसत नाही किंवा समजत नाही, ते सुद्धा सगळं फक्त एकमात्र भगवान विष्णू आहेत. कारण भगवान विष्णू ज्ञानस्वरूप आहेत, म्हणून ते सर्वमय आहेत. त्याच्यामध्ये कुठेही भेद नाही. म्हणून हे पर्वत, समुद्र आणि पृथ्वी वगैरे जे आपल्याला भेद दिसतं, वेगवेगळं दिसतं, ते फक्त विज्ञानाचा विलास आहे, हे तू जाण. ज्या वेळेला जीव आत्मज्ञानाने दोषरहित होतो आणि संपूर्ण कर्माचा त्याचा क्षय होतो, म्हणजे कुठलंच कर्म, क्रियमाण म्हणा, संचित म्हणा, प्रारब्ध म्हणा, यातलं काही राहत नाही, तेव्हा तो आपल्या शुद्ध स्वरूपामध्ये स्थित होतो. आणि त्यावेळेला त्याला आत्मवस्तूमध्ये संकल्पवृक्षाची जी फळस्वरूप पदार्थ आहेत, म्हणजे भेद वगैरे, त्याची प्रतीती होत नाही. हे द्विज, कोणता जो पदार्थ जे आहे ते घटादी वस्तू कुठे आहेत? आदी, मध्य आणि अंत रहित, नित्य, एकरूप चित सगळीकडे व्याप्त आहे. जी वस्तू पुन्हा पुन्हा बदलत राहते, पूर्ववत राहत नाही, त्याच्यामध्ये वास्तविकता असेल का? पहा, मातीचं घटरूप होतं, म्हणजे माती असते साधी, ती घटाच्या रूपाने होते, बदलते. पुन्हा त्या घटापासून कपाल, म्हणजे कपाल म्हणजे तुकडा तिचा, कपालापासून चूर्ण रज, म्हणजे पुन्हा त्याचं त्या तुकड्याची सुद्धा माती होते आणि पुन्हा अणुरूप होऊन जाते. तेव्हा तू मला सांग की आपल्या कर्माने वशीभूत झालेले जे मनुष्य आहेत, ते आत्मस्वरूपाला भुलतात आणि त्यांना वेगवेगळा सगळा भेद दिसतो. त्याच्यामध्ये सत्यवस्तू काय आहे पाहतात का ते खरं काय आहे ते? म्हणून हे द्विज, विज्ञानाव्यतिरिक्त कुठेही कोणताही पदार्थादी वगैरे काही नाही. आपल्या आपल्या कर्मांनी जो भेद आपल्याला दिसतो, तो वेगवेगळ्या चित्ताद्वारा एकाच विज्ञानापासून नाना प्रकारांनी मानला गेलेला आहे. म्हणजे प्रत्येकाला जे जग किंवा भेद दिसतं, ते त्याच्या त्याच्या चित्ताच्या कल्पनेप्रमाणे ते दिसतं. हे विज्ञान आणि विशुद्ध, निर्मल, निःशोक आणि लोभादी असं समस्त दोषांच्यापासून दूर आहे, म्हणजे त्यामध्ये कसलेही दोष नाहीत. तेच एक सत्यस्वरूप परमेश्वर वासुदेव आहेत. त्यांच्याशिवाय पृथक असा कोणताही पदार्थ या पृथ्वीवर नाही. योग वासिष्ठामध्ये याला सगळं चिन्मय स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याची जशी कल्पना असेल त्याप्रमाणे त्याला ते सगळे भेद दिसत जातात. त्याचं इथे ओरिजिन दिसतं आपल्याला, की फक्त परमेश्वर वासुदेव या ठिकाणी आहे, त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही पदार्थ या पृथ्वीवर किंवा कुठंच असं या जगामध्ये नाही. पराशर ऋषी पुढे म्हणतात, ह्या प्रकारे मी तुला हे जे परमार्थाचं वर्णन केलं, ते केवळ एक ज्ञान आहे आणि तेच सत्य आहे. त्याच्यापेक्षा भिन्न जे काही असेल ते सगळं असत्य आहे. म्हणून जे बाकीचं आपण जे पाहतो पृथ्वीवर किंवा ही जी सृष्टी, ते फक्त एक व्यवहार मात्र आहे. आणि त्या व्यावहारिक अशा त्रिभुवनाबद्दल मी तुला
सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान इथे आपल्या लक्षात येतं. या ज्ञानमार्गाच्या अतिरिक्त मी तुला कर्ममार्गासंबंधी यज्ञ, पशु, वन्ही, संपूर्ण ऋग्वेद, सोम, सुरगण आणि स्वर्गमय कामना याबद्दल सुद्धा तुला दिग्दर्शन केलेलं आहे. भुवरलोकादी संपूर्ण भोग हे या कर्मकलापांचं फल आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला कर्माचं बंधन आहे तोपर्यंत हे सगळं आपल्याला दिसतं. हे जे मी तुला त्रिभुवनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या लोकांचं वर्णन केलं त्याच्यामध्ये जीव कर्मवशाने फिरत राहतो असं जाणून यापासून विरक्त होण्यासाठी मनुष्याला तेच करायला पाहिजे ज्यामुळे ध्रुव, अचल आणि सदा एकरूप भगवान वासुदेवामध्ये लीन होऊन गेलेला आहे. इथं विष्णू पुराणातील हा द्वितीय अंशामधला 12 अध्याय संपला. यामध्ये 47 श्लोक आहेत. 13व्या अध्यायामध्ये भरतचरित्र आहे. श्री मैत्रेय म्हणाले, हे भगवान, मी पृथ्वी, समुद्र, नद्या, ग्रहगणांची स्थिती इत्यादी विषयाबद्दल मी आपल्याला जे काही विचारलं होतं त्याचं सगळं वर्णन आपण केलं. त्याच्याबरोबर आपण हे पण मला सांगितलं की कशा प्रकारे समस्त त्रिलोकी भगवान हे जे आहे त्रिलोक जे आहेत ते भगवान विष्णूच्या आश्रित आहेत आणि परमार्थ स्वरूप ज्ञान जे आहे त्यांचं ते ज्ञान सगळ्यामध्ये प्रधान आहे. परंतु भगवान, मी पहिल्यांदा ज्याची चर्चा केली होती किंवा आपण मला जे आधी राजांचं चरित्र सांगत होतात त्यामध्ये राजा भरताचं चरित्र मला ऐकावंसं वाटतं आहे. कृपा करून आपण मला ते सांगावं. असं म्हणतात की राजा भरत निरंतर योगयुक्त होऊन भगवान वासुदेवामध्ये एकाग्र मन ठेवून शालग्राम क्षेत्रामध्ये राहतात. अशा प्रकारे पुण्यदेशाचा प्रभाव आणि हरिचिंतन तर हे करत असतानासुद्धा त्यांना मुक्ती कशी मिळाली नाही अजून? कारण त्यांना पुन्हा ब्राह्मणाचा जन्म घ्यावा लागला. हे मुनिश्रेष्ठ, ब्राह्मण होऊनसुद्धा महात्मा भरताने पुन्हा जे काही केलं ते सगळं आपण मला कृपा करून सांगावं. हे भरताचं सगळं चरित्र आपण मला सांगावं. धन्यवाद.